मंडळी राम राम. काय चाललं तुम्हाला बरेच ना. सकाळी 10 वाजेला होतात आणि आपण निघलो कुठे दुकानकडे गडाव. पण मग दुकानात जावाना पूर्वी थोडंसं काम होतं ते करी घेऊत म्हणतं. मग मी निघलो. पण इकडे एक गोष्ट पाहिजे स्वप्नील दादानी कनी आहो मक्की कनी मुरघासवाला बावले दी टाका. आता त्या मुरघास बनाडतोच बा. पण मग हाय बी एक फायदेशीर गोष्ट शे. मग मी बराच वेळ त्यासनी गमत पाहिजे तू. एकदम सुंदर कार्यक्रम चालू होता ना त्यासनावाला. आणि कांदा लागण करता वावर बी फट कशी मोकळी जास ना मंडळी. बाकी ना मेंटेनन्स वाची जास ना. मग मी निघलो गडाव निघीसन. मग मी फायनली यशोनगर माहून बाळासाहेबला दुकानमा त्यासाठी येशू बसेलच होता. मावशीन त्या बसेल होतात. मग येशूल म्हणतो भाऊ शॅम्पून्या पुढ्या देगडाबो म्हणतो. तो म्हणे काका किती देऊ. 20 एक देगडाबो म्हणतो. मग त्याने लगे मोजीन लगे ती टाकत ना भाऊ. आणि मग काय मी शॅम्पून्या पुढ्या गर्दी होणू आणि डायरेक्ट दुकानात वणू तर दुकानात एक चार्जर येत होतं मंडळी. आपली जे चार्जिंगनी गाडी आहेस का तिनं जे चार्जर आहेस का मंडळी ते रिपेरिंगसाठी आपल्याकडे सर्व कामं होतात बरं का रिपेरिंग. आहे बा चार्जरचे हा 1 तासात रिपेअर कर दिलं. तवशा मग एक मित्रांना फोन हो ना आपल्याला आज कनी चिचली गाठ फिरी होत भाऊ म्हणजे. चालय भाऊ जाई होत म्हटलं आज रविवार बी होता. मग ती चार्जर बी रिपेअर होई झालं होतं. मी ते पॅक करी घेतलं आणि मग निघल्यावर आपली गाडी कनी आपला दादाना गॅरेजला दिली. शिवनेरी ऑटो गॅरेज यशवंतनगर ना समोरच शे. तटून पुढे हो ना तो भाऊ पुढे उभा होता. नेमका या संदीप भाऊना दुकान पणच उभा होता. संदीप भाऊनी मस्त कंपनीच टाकी दिली ना भाऊ पाणी ना जारनी. एक नंबर काम करी गेलं ना संदीप भाऊनी. मग संदीप भाऊशी 10-15 मिनिटं गप्पा मारी घेतात. मग संदीप भाऊ म्हणतात चालतच बरं का दादा चालय म्हणे. मग सुटूत गडावं आम्ही बी हायवे दरी गिदान. मग निघणूत भाऊ. मग काय तरसाळी फाटा तटून डायरेक्ट गिरगावले टन मारी घेता. आणि मग तशाच मजा आरती रस्ता काढी नीटच निघलोत ना भाऊ आम्ही. रस्ता इतका भारी होता मंडळी. एकदम निसर्ग वातावरण ना एकदम खतरनाक. असे वाटे आडे पार्टी कर टाकू आपण. श्रावण असल्यामुळे काही करता येई नाही राहिलं मंडळी. श्रावणमुळे सरा ब्लॉक तुमले अशा व्हेजिटेबलच दकाती मंडळी. वातावरण पाहिजे का तुम्ही कशीशी. काय त्या डोंगरन काय त्या झाड एकदम खतरनाक ना भाऊ. आम्ही बेकार एन्जॉय करत जाईल बरं का. मग आम्ही मुल्लेर पोचलो गडाव. मग जोडूदार काय म्हणे त्या ठिकाणी उद्धव महाराजने खूप सुंदर अशी समाधी शे. चाल म्हणे आपण जाईन दर्शन घेऊत म्हणे. मग तर चाल भाऊ. मग आम्ही पोचलोत ना दादा. आणि तिथे गेल्यानंतर पाय तर इतकं सुंदर मंदिर होतं मंडळी. या प्रशस्त असे पटांगण होतं आणि तिथे लग्न कार्य बी होतच वाटतं. मग आम्ही उतरी पडूत ना भाऊ. हाई मंदिर ना आतमजारली बाजूची मंडळी. एकदम म्हणजे जुना काळ मंदिर वाटत बरं का ते. मला पूर्ण इन्फॉर्मेशन नव्हती कारण मी पहिलीच टाइम गेलो होतो. या उद्धव महाराज. मग काय मी मंदिरात गऊ ना भाऊ दर्शन घेवाले. महाराजने म्हटलं कायम सोबत राहत देवा. नाव कीर्ती वाढू द्या आवडीच नम्र विनंती म्हटलं. महाराजने समाधीशी आणि समाधीना मागे लक्ष्मी आणि नारायणना एकदम सुंदर अशी मूर्ती शे बघा मंडळी. आणि या सरास सेवेकरी पूर्वी काळात महाराज संगी असतील त्या या त्यासण्यावाल्या समाध्या शेतीस मस्त. आणि ही परंपरागत त्यासनी जी गुरु शिष्यनी पिढ्या दर पिढ्या चालणारी परंपरा अशी एक प्रकारने. मंदिरात लक्ष्मी नारायण पांडुरंग या सर्वांना खूप सुंदर अशा मूर्ती आहेत मंडळी. मग काय आम्ही फायनली सरा देवसना पायपडी घेतात आणि मग मित्राला म्हणतात चला ते निघूत आपण.
मग काय आम्ही मुल्लेर गावात पोचलोत ना भाऊ. मग मित्र म्हणे चाल थोडासा नाश्ता करी घेऊ. मग आठे पावडा आणि बटाटा वडा बोलतात, गरम गरम निंगी राहतात, काही सँडविच होतात. मग त्या भाऊन त्यासले म्हणतो एक मस्त बटाटा वडा गरम गरम काढा भाऊ म्हणतं. मग त्यासनी काढा ना भाऊ बटाटा वडा. अहो पाहतात कशात तळाय राह ना मस्त. बटाटा वडा बी बोलतात टेस्टेड होता बरं का मंडळी. ते असले म्हणतं पट कशी द्याकडा भूक लाग जायचे म्हणतं. या म्हणे घ्या ना दादा म्हणे, लगेच त्यासनी पॅक करीन दिला ना भाऊ. मग मी बी सुरू होई घेऊ ना भाऊ खाव आले. एक नंबर टेस्ट होती बरं का मंडळी. मग काय नाश्ता पाणी होई घ्या. मग आम्ही निघणोत ना भाऊ. चारी मिरी नदीसले नुसतं पाणी ना भाऊ. पुरा मोसम खोरा निसता पाणी ना भरेल ना. ते पावाले एकदम सुंदर वाटे हो मंडळी. इतकं भारी होतं ना ते. आणि लोक गाड्या उभ्या करीन त्या फटकं काढणं ते एकदम भयंकर सुंदर वाटे ते पावाले. दोस्तल म्हणतात चाल गळा पट. पण जशा डोंगरन त्या हिरवळ पावाले भेटे का तसे भारी वाटे मंडळी. या ज्या गावस आहेत का या गावसकडे तांदूळ आहे पीक चांगलं पिकस. तिथला ज्या घर आहेत का त्या कौलारी इतका भारी होतात ना मंडळी. पाय गावशे बोराटे म्हणे गावशे मंडळी. त्या इकडे पाहते कशी पार्टी चालू शे मंडळी. इस्ता नाची राहतात ना भाऊ. मग आपण त्या चिचली घाटपर्यंत पोची जायला होतो. आजूबाजूला ज्या बी टुरिस्ट येल होतात त्या कोणी पार्ट्या करे कोणी फोटो काढे. पहा ना मंडळी कितली गर्दीची आठी. एकदम भयंकर काम होतं भाऊ. आणि आम्ही जशा मोरे होत ना भाऊ तटे अशा वांढर होतात भाऊ. महायले खाल दरी माती सरा वर चढी येल होतात ना भाऊ. कोणी काय खावाडे कोणी काय खावाडे वांढरसले बोलत बरी वाटे. मग माल बी रावाय ना मी बी या भाऊ कशी पॉपकॉर्न घी घेतात आणि या गडील देतात. तो निमी सांड काही खाय काही. मग निघलो आम्ही परत तटून. पण जशा मोरे सरकू तशी गर्दी वाढरायची ना मंडळी. आज रविवार असल्यामुळे तेच सुट्टी होती. इतका लोक येल होतात भयंकर कामही झालं होतं. आणि तिथली लोकल मंडळीला विचारतं एवढी गर्दी का बरं भाऊ म्हणे सर सोशल मीडियामुळे उभी राही ना भाऊ म्हणे. जर सोशल मीडियावर यानावर व्हिडिओ तयार होता नाही तर एवढी मंडळी इकडे येतीच ना म्हणे. ओरिजिनल मंडळी क्लायमेट इतकं सुंदर होतं पावाले इतकं भारी वाट राहताना तटे एकदम सुंदर वाटे ना. फायनली आपण तटे पोची होत ना भाऊ. मग दिली गाडी लायसन या धबधबा आहेत बघा मंडळी. यांना खालपर्यंत जाता येस आणि बरीचशी मंडळी तटपावत निघी जास. हा पा कशा टुरिस्ट पॉईंटशी सेम असे आपला सप्तशृंगी मायना गडवर बी शे बघा मंडळी. अशा टाईप मजा एकदम सुंदर वाटे ना भाऊ तटे. मग म्हटलं मित्राले काहीतरी खावाल ई गुतगडा भाऊ म्हणतं. चाल मक्कीनं कणीसच खाऊत म्हटलं. या भाऊनी काढ ना कणीस. त्याला म्हणतं आहे नको देऊ गडा आहे उलच म्हणतं मोठं दे जरासं. मग त्याने आहे मोठं पाईन दिलं ना माली. घ्या दादा म्हणे. मग लाय ना मीठ मसाला लावना गडीनी. त्याला म्हणतं आत उचल भाऊ. पट कशी म्हणतो भूक लागे जायची. मक्कीनी क्वालिटी तर एक नंबर होती. मग आम्ही निघूत गळा खाल. चाल म्हणतो खाल ती चक्करच मारी होत. हा गेट शे काय भारी गेट बनाडेल होता मंडळी त्यासनी. या पायऱ्या पाहत एकदम प्युअर पायऱ्या. कितला का पाऊस ये ना पायऱ्याच मुडावणी प्युअर कोबा वचीन पिलंत्या वचीन पायऱ्या बनाडेलच्यात ना भाऊ. समोर त्या धबधबा आणि इथे ते टुरिस्ट पॉइंट पाहाल एकदम भारी मजा येईल राहते ना भाऊ. मस्त मी बी आटे था बिगी दगडा हो. ते मक्कीनं कणीस बी असे चविष्ट लागे ना तडे. मग काय बरं आहे अर्धा एक तास थांबलो आम्ही तडे. तर चला पुढे काही अजून पावायला भेटस का. मग आम्ही निघून भाऊ तटून.
पण कंटिन्यू गर्दी चालू होती बघा मंडळी. पायऱ्या कितला का पाणी येणार तरी पाय सटकता नाही अशी गंमत होती. मन काय चालू होतं ना का नाही एक्साइटले बघ. मग आम्ही तटून निघणूच गळाव पण गर्दी काही कमी व्हा नाव घे ना. तर ते बराचसा दुकानदारच ना विचाराच ना पोट पाणी लाग्यात त्या पाहिल्यावर बोलतं भारी वाटे मंडळी. मग पुढे म्हणून तर पुढे आऊ राहीन तर मासा धरीच आटे मस्त नदी होती छोटीशी. त्या गडीनं आता तो फिशिंग हुक होता तो गडी तो हुक फेकत जाय आणि मासा धरी. आम्ही अर्धा एक तास थांबलो तरी काय गडीला एखादा मासा सापडला नाही. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं. जर तुमले आज ना ब्लॉग आवडणार होई तर या ब्लॉगला लाईक करी घ्या मंडळी. काही कमेंट सांगणे तर कमेंट सांगा मंडळी. आणि नवीन होशात तर सबस्क्राईब करी घ्या मंडळी. चालय मग मंडळी आपण आटेच संपाडूत ब्लॉग. राम राम मंडळी.